नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेबस 2025 पॅटर्न, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर आज आपण व्हिडिओ बनवलाय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 2025 पॅटर्नचा सिलेबस. तर सर्वात पहिले फर्स्ट इयरला काय काय सिलेबस असतो तो आपण बघूया. सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 M1, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस, FPL, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस किंवा डिझाईन थिंकिंग लॅब, त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल आणि को करिक्युलर कोर्सेस. त्यामध्ये तुम्हाला काही नॉन क्रेडिट ऍक्टिव्हिटीज फोकसिंग ऑन होलिस्टिक डेव्हलपमेंट थ्रू स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज अँड कम्युनिटी सर्व्हिस, म्हणजे स्पोर्ट्स वगैरे त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला विषय असतील इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, इंजिनिअरिंग केमिस्ट्री किंवा फिजिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिझाईन थिंकिंग लॅब किंवा मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप, इंडियन नॉलेज सिस्टम आणि को करिक्युलर कोर्सेस 2. त्यानंतर आता आपण बघूया मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेमिस्टर 3 पासून ते सेमिस्टर 8 पर्यंतचा सिलेबस. फर्स्ट इयर पर्यंतचा सिलेबस प्रत्येक ब्रांचसाठी सारखाच असतो. तर आता आपण बघूया मेकॅनिकलसाठी. तर मेकॅनिकलमध्ये सर्वात पहिला सब्जेक्ट आहे सेमिस्टर 3 मध्ये सॉलिड मेकॅनिक्स. त्यामध्ये तुम्हाला अनालिसिस ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन, टॉर्जन, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट अशा अशा गोष्टी स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग, इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स, इंजिनिअरिंग मटेरियल अँड मेटलर्जी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, जिओमेट्रिक डायमेन्शनिंग अँड टॉलरन्सिंग लॅब. हे सगळा सिलेबस तुम्हाला सेमिस्टर सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यानंतर सेमिस्टर 4 मध्ये तुम्हाला असणार आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3, कायनेमॅटिक्स ऑफ मशिनरी, अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, मशीन शॉप आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग 2. त्यानंतर आता आपण बघूया सेमिस्टर 5 मध्ये, म्हणजेच तुम्ही थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्हाला कोणते सब्जेक्ट असणार आहे. तर त्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स, हीट अँड मास ट्रान्सफर, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, न्यूमेरिकल अँड स्टॅटिस्टिकल मेथड, मॅकॅट्रॉनिक्स अँड HMT लॅब आणि मिनी प्रोजेक्ट 1. त्यामध्ये तुम्हाला मिनी प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे तुमच्या कोर ब्रांचच्या रिलेटेड. त्यानंतर सेमिस्टर 6 मध्ये कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग, डिझाईन ऑफ ट्रान्समिशन सिस्टम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्टिव्ह 1, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट ॲडिशनल एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो जो तुम्हाला शिकायचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काही 2 किंवा 3 विषय असे ऑप्शनल असणार. त्यापैकी तुम्हाला एक विषय चूज करायचा असतो. त्यानंतर CAE अँड ट्रान्समिशन सिस्टम लॅब, म्हणजेच तुमचं प्रॅक्टिकल आणि मिनी प्रोजेक्ट 2, म्हणजे अगोदरच्या सेम मध्ये जसं एक प्रोजेक्ट होता तसाच नेक्स्ट सेमला सुद्धा तसाच तुम्हाला अजून एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्यानंतर आता आपण बघूया सेमिस्टर 7 म्हणजे फोर्थ इयरला आल्यानंतर लास्ट इयरला तुमचा सिलेबस काय असेल. तर लास्ट इयरला तुम्हाला शिकायचं आहे डायनॅमिक्स ऑफ मशिनरी, CAD किंवा CAM अँड ऑटोमेशन, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स. आणि त्यानंतर इलेक्टिव्ह 2, म्हणजे तुम्हाला अजून एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो या मागच्या वर्षी तुम्ही सिलेक्ट केला होता तशाच प्रकारे यावर्षी तुम्हाला एक सिलेबस मध्ये असा एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह, त्यामध्ये तुम्हाला NPTEL ऑर इंटरडिसिप्लिनरी इलेक्टिव्ह असं तुम्हाला सब्जेक्ट तिथं पण सिलेक्ट करावं लागणार. त्यानंतर डायनॅमिक्स अँड ऑटोमेशन लॅब. हे सगळा सिलेबस तुम्हाला सेमिस्टर 7 मध्ये असणार. फोर्थ इयरचा पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला हा सगळा सिलेबस असेल. त्यानंतर लास्ट इयरचा लास्ट सेमिस्टर म्हणजेच सेमिस्टर 8, त्यामध्ये तुम्हाला एनर्जी इंजिनिअरिंग, मेकॅनिकल सिस्टम डिझाईन, इलेक्टिव्ह 3, इलेक्टिव्ह 4 आणि प्रोजेक्ट स्टेज 2 असा फायनल मेजर प्रोजेक्ट विथ रिअल टाइम सिम्युलेशन, डिझाईन अँड डिप्लॉयमेंट. म्हणजे तुम्हाला शेवटच्या वर्षी तुमचा एक फायनल मेजर प्रोजेक्ट तुम्हाला बनवायला ते सांगणार आणि तो तुम्हाला कंप्लीट करून त्यांच्यासमोर प्रेझेंट करायचा असणार. हा सगळा सिलेबस मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सेमिस्टर 3 पासून तर सेमिस्टर 8 पर्यंत असणार आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक यू.